आले का बऱ्यापैकी? हा जॉईन होत आहेत काय? काय नेटला प्रॉब्लेम असला की थोडासा उशीर होतोच. तर आजचा आपल्या लेक्चर सिरीजचा हा 6वा दिवस आहे आणि काल आपण पाहिलं होतं की डायोडचं ट्रान्झिस्टर आणि टेस्टिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंटच होते आपण, आणि त्याच्या आधी जे आपण व्होल्टमीटर, ॲमीटर आणि मल्टीमीटर घेतलं होतं, तर त्या मल्टीमीटरच्या साहाय्यानं डायोड आणि ट्रान्झिस्टरची कशी टेस्टिंग करायची त्याला आपण काल पाहिलं होतं. आज आपल्या समोर अमृता वडेरा मॅडम आहेत, श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज यवतमाळच्या. त्या तुम्हाला आज कॉम्पोनंट, इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट आणि जनरली पॅसिव्ह कॉम्पोनंट्स ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्याबद्दल सविस्तर माहिती देतील. तर आज सर्वांनी शांत चित्तानं ऐकून घ्या. तसंच आपला जो माईक आहे तो सातत्याने म्यूट ठेवा, आणि म्हणजे लिंक ब्रेक होणार नाही शिकवताना, किंवा ज्या वेळेला नेमका समजून घेण्याचा मुद्दा येतो त्यावेळेला एखाद्याचा माईक चालू होतो आणि तेवढाच भाग कट केला जातो, असं होतं व्हिडिओ मधून इतरांच्या सुद्धा. त्यामुळे माईक बंद करा, मी तुम्हाला म्यूट करत नाही. ओके, सर्वांनी आपापली काळजी घ्या. तर मी आता मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपलं लेक्चर सुरू करावं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमृता वडेरा, श्री शिवाजी ज्युनियर कॉलेज यवतमाळ येथे, श्री शिवाजी विद्यालय यवतमाळ येथे आहे मी. आणि आज आपला विषय आहे की पॅसिव्ह कंपोनंट. पॅसिव्ह कंपोनंट तुम्हाला त्याची ओळख पण देते की ते कोणकोणते आहे कंपोनंट, आणि त्याचं टेस्टिंग पण आपण बघू. तुम्हाला जर मध्ये काही प्रॉब्लेम्स आले तर ते आपण शेवटी 10 मिनिट देऊ तुम्हाला. काही प्रॉब्लेम्स कधी चेकिंग मध्ये किंवा काही त्याच्या किंमत काढण्यात काही प्रॉब्लेम्स आले तर शेवटचे 10 मिनिट आता शांततेने ऐकून घ्यायचं, आणि जे तुम्हाला वाटलं ते नोट करून ठेवायचं की तुम्हाला इथे प्रॉब्लेम आलेला आहे. तसं मी तुम्हाला अगदी हळूहळू व्यवस्थित सांगते, तर प्रॉब्लेम येणारच नाही, तरीही पण आला तर मी तुम्हाला ते तुमचं क्लिअर करून देईन. तर जे इलेक्ट्रॉनिक घटक सगळ्यात पहिल्यांदा बघू आपण की घटक काय आहे. आपण बघतो जुन्या काळात रेडिओ होते, आता टीव्ही आहेत, कम्प्युटर्स आहे, किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक जे इन्स्ट्रुमेंट आहे, ते इन्स्ट्रुमेंट तयार करताना त्याच्यासाठी लागणारे जे छोटे छोट्या ज्या गोष्टी आहेत, आयसी आहे, ज्याला डायोड म्हणतो आपण, रेजिस्टर म्हणतो, हे जे सगळे गोष्टी आहे याला आपण इलेक्ट्रॉनिक कंपोनंट म्हणतो. आणि त्या कंपोनंट जे आहे त्या कंपोनंटच्याच सहाय्याने सगळ्यांचा एकत्र मिक्स उपयोग करून एखादं स्पेसिफिक सर्किट बनवल्या जाते. म्हणजे रेडिओ आहे तर रेडिओत आपल्याला आवाज ऐकायला यायचा, टीव्ही आहे आपल्याला ऐकायलाही यायचं, ऐकायला पण येते, दिसते पण. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या कंपोनंटचा उपयोग करून हे इन्स्ट्रुमेंट्स तयार केलेले आहेत. बरेच इन्स्ट्रुमेंट आहे, आपण बघतो आता मेडिकल लाईन मध्ये डीटीएच आहे, मल्टीमीटर्स आहे वेगवेगळे, असे बरेच सगळे इन्स्ट्रुमेंट आहे. ते सगळे इन्स्ट्रुमेंट्स हे इलेक्ट्रॉनिक घटकांचा उपयोग करूनच बनवलेले आहेत. तर मुख्यतः म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं आहे इलेक्ट्रॉनिक घटक आपण कशाला म्हणतो. तेच घटक कंपोनंट, आणि त्याचे 2 प्रकार पडतात, एक पॅसिव्ह घटक आणि दुसरं ऍक्टिव्ह घटक. काल तुम्ही ऍक्टिव्ह घटक बद्दल बघितलं आहे, तर आज आपण पॅसिव्ह घटक बघू. तर सुरुवातीला पॅसिव्ह घटक कोणते आहे, तर पॅसिव्ह घटक म्हणजे जे आहे रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर, हे पॅसिव्ह घटक आहे, किंवा त्याला आपण मराठीत निष्क्रिय घटक असं सुद्धा म्हणा. हे जे पॅसिव्ह घटक आहे सुरुवातीला बघू आपण पॅसिव्ह घटक म्हणजे काय. तर पॅसिव्ह घटक हे जे आहे हे एखाद्या पॉवर सप्लाय सारखं काम करत नाही, परंतु ते त्यातले काही घटक पॉवर स्टोअर करून नंतर पुरवतात. त्यातला एक घटक म्हणजे कॅपॅसिटर अशा प्रकारचं काम करतो. हे असे स्वतः असे कोणते काम करत नाही, परंतु त्यांच्याशिवाय सर्किटही कंप्लीट होत नाही. सर्किटला ते सहाय्यकारी घटक म्हणून हे घटक कार्य करते. ते ऍम्प्लिफिकेशन करत नाही, ते रेक्टिफिकेशन करत नाही. हे जे घटक आहे ते त्याला आपण पॅसिव्ह घटक म्हणतो. तर पॅसिव्ह घटक मध्ये रेजिस्टर, कॅपॅसिटर, इंडक्टर हे असे आहे.
तर रेजिस्टरचे प्रकार आहे फिक्स रेजिस्टर किंवा ते कोणत्या मटेरियल पासून बनवलेले आहे त्याच्यावर त्या रेजिस्टरचं म्हणजे रेजिस्टरचं नाव रेजिस्टर अवलंबून असते आणि कुठे वापरल्या जातात ते त्याच्यामुळे त्याचं ते वॅटेज वरून जास्त जिथे व्होल्टेज वगैरे असेल तिथे कोणता रेजिस्टर वापरायचा जनरल मध्ये कोणता रेजिस्टर वापरायचा हे असं प्रत्येक तिथं समजा एखादं सर्किट जर आपल्याला दिलेलं असेल करायचं तर तिथे ती गोष्ट त्याची व्हॅल्यू आणि त्या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात. तसंच कॅपॅसिटर आहे कॅपॅसिटरचे पण वेगवेगळे प्रकार पडतात. इंडक्टर आहे इंडक्टर आपण बनवू शकतो आणि आता काही दिवसापूर्वी नुकतेच बाजारात रेजिस्टर जसे दिसतात त्या टाईप दिसणारे इंडक्टर सुद्धा बाजारात अवेलेबल आहेत. आता सुरुवातीला आपण सगळ्यात पहिले रेजिस्टर बघू. रेजिस्टरचे मी अलग अलग रेजिस्टर दाखवते तुम्हाला आणि त्याचं टेस्टिंग कसं करायचं हे पण दाखवते. इथे ऍड्रेस करून देणार. काय एरिया तुझा? हे दिसत आहेत तुम्हाला हे आहे खालून पकडायचं. हे आहेत कार्बन रेजिस्टर यावर वेगवेगळ्या कलरचे बँड दिसतात तुम्हाला. हा रेजिस्टरचा प्रकार आहे एक कार्बन रेजिस्टर. हे फिक्स रेजिस्टर असतात. फिक्स रेजिस्टर म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू फिक्स असते आणि हे रेजिस्टर आहे कशात मोजले जातात ओहम्स मध्ये. तुम्ही 8वी पर्यंत ओहम्स लॉ वगैरे शिकले आहे ना तर हे त्यातलं रेजिस्टर असते. हा रेजिस्टर घटक आहे कंपोनंट आणि याला जे असते ते रेजिस्टन्स असते आणि ते रेजिस्टन्स म्हणजे काय तर रेजिस्टर काय आहे रेजिस्टर हा प्रवाहाला विरोध करतो वाहणाऱ्या प्रवाहाला विरोध करणारा घटक आहे. तर तो किती विरोध करतो ते त्याच्या असलेल्या रेजिस्टन्स वरून अवलंबून आहे. याची एक पद्धत आहे कलर यावर कलरचे बँड्स आहेत ना त्या कलर वरून त्याची किंमत काढल्या जाते. तर आपण पहिल्यांदा बघू समजा हा रेजिस्टर आहे हा आहे जिकडनं जवळ असते तिकडनं पकडायचा तो रेड आणि येलो. रेड येलो याचा चार्ट माहित असेल तुम्हाला तुम्ही शिकले असाल रेजिस्टर नसेल शिकलं तर सांगाल मग आपण काढता येईल परंतु मी आता सांगते त्याची व्हॅल्यू काढणे. रेडचे हे 2 असतात ह्या दुसऱ्या रेडचे 2 हे असेच लिहायचे नुसतं 2 लिहायचं या रेडचं दुसऱ्या रेडचं 2 लिहायचं आणि येलो हा तिसऱ्या नंबरवर जो आला आहे येलोचं 4 आहे तर आपण इथे सरळ सरळ 1 2 3 4 झिरो लिहून टाकायचे. इतके ओहम म्हणजे या रेजिस्टरची किंमत. मग आपण याला किलो मध्ये कन्वर्ट करायचं तर 1000 ओहम म्हणजे 1 किलो ओहम. तर म्हणजे याची व्हॅल्यू किती झाली 220 किलो ओहम एवढी याची व्हॅल्यू झालेली आहे. कलर कोडनी व्हॅल्यू काढली परंतु ही व्हॅल्यू बरोबर आहे का त्यानंतर तो जो रेजिस्टर आहे तो रेजिस्टर चांगला आहे का चांगला मीन्स म्हणजे त्याची व्हॅल्यू ही एवढी किंवा याच्या जवळपास आली असेल तरच तो रेजिस्टर चांगला आहे. एकदम तो जर 0 दाखवत असेल व्हॅल्यू किंवा इन्फिनिटी दाखवत असेल म्हणजे तो रेजिस्टर फॉल्टी आहे. तर आपण बघू आता त्या रेजिस्टरची व्हॅल्यू आणि तो रेजिस्टर कसा मोजायचा. तुम्ही मल्टीमीटर शिकलेले आहे हे आहे मी आज यूज करते रेजिस्टर मोजायला इझी जाते म्हणून हे आहे
डिजिटल मल्टीमीटर. हे मीटर आहे LCR मीटर आहे. L म्हणजे इंडक्टर, C म्हणजे कॅपॅसिटर आणि R म्हणजे रेजिस्टर. तर यामध्ये इथे जी रेंजेस दाखवलेली आहे, इथे रेजिस्टन्स मोजल्या जाते. इथे आता ही जी पहिली रेंज आहे, ही पहिली, या पहिल्या रेंज मध्ये 0 to 400 ओहम एवढं रेजिस्टन्स मोजल्या जाते. दुसरं दिलेलं आहे इथे 4 किलो, इथे 0 to 4 किलो ओहम एवढं रेजिस्टन्स मोजल्या जाते. तिसरं जे आहे ते 0 to 40 किलो एवढं रेजिस्टन्स मोजल्या जाते. इथे 400 किलो, असं ते 4000 मेगा ओहम पर्यंत इथे रेजिस्टन्स मोजल्या जाते. आपल्याला रेजिस्टरची आपण कलर कोडनी किंमत काढल्यावर आपल्याला माहित आहे त्याची किंमत जवळपास किती आहे. तर त्या जवळपास किमती म्हणून म्हणजे आपल्याला रेजिस्टन्स असा सिलेक्ट करता येतो. आणि आपल्याला समजा रेजिस्टन्सचे ते कलरचे बँड मोडलेले असले तरीही आपण रेजिस्टर मोजता येतो. मी एखादा मोजून दाखवते तो. आता तो तुम्हाला जो रेजिस्टर दाखवला त्या रेजिस्टरची किंमत आहे 220 ओहम. आपण ही किंमत काढली ना 220 किलो ओहम, तर आपण याच्या सहाय्याने मोजू. कॉमन मध्ये आपल्याला ब्लॅक प्रोब टाकायची आहे. हे जे असतात याला आपण प्रोब्स म्हणतो मल्टीमीटरचे. कॉमन मध्ये ऑलवेज ब्लॅक प्रोब टाकायचं. व्होल्ट ओहम लिहिलेलं आहे ना इथे. ओहम म्हणजे इथे रेजिस्टन्स मोजले जाते. व्होल्टेज मोजायचं असलं तरी इथेच आपण टाकू शकतो. हे कारण मल्टीमीटर आहे हे, त्यामुळे आपण याने व्होल्टेज पण मोजू शकतो. रेजिस्टन्स सुद्धा मोजायचं असेल तर ते इथेच मोजायचं आहे आपल्याला, म्हणून आपण हे इथे असं टाकलं. आता आपण बघत आहे 220 आपली जी व्हॅल्यू निघालेली आहे 220 किलो ओहम. तर ही कशाच्या जवळची आहे ही व्हॅल्यू? 40 किलो पेक्षा मोठी आहे आणि 400 किलो पेक्षा लहान आहे. तर आपण सिलेक्ट करताना हे याला केअरफुली हँडल करायचं. गर नुसतं असं फिरवायचं नाही. 400 किलोवर आणली आपल्याला, म्हणजे आपण जास्त त्या व्हॅल्यूच्या जवळ जाऊ रेजिस्टन्स मोजताना. आता हा तो रेजिस्टन्स आहे आपण ज्याची व्हॅल्यू आपण काढली. रेड आणि येलो. समजा कदाचित कधी हा येलो कलर माझ्या डोळ्याला हा येलो दिसत आहे, आणखी कोणाला वेगळा काही वाटत असेल, व्हाईट वाटत असेल, किंवा कधी प्रॉब्लेम म्हणजे त्या कलर मध्ये काही चुकलं असेल तर आपण जेव्हा मोजू त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की ते बरोबर आहे की चूक आहे. आता बघा, आणखी मोजताना एक काळजी घ्यायची रेजिस्टर मोजताना. आता इथे मी हात लावला आहे तर ह्या दुसऱ्या टोकाला हात नाही लागला गेला पाहिजे. दुसऱ्या टोकाला मोकळं ठेवायचं. आपला हात लागला की त्याचे रेजिस्टन्स मग आपल्याला तंतोतंत येत नाही. बघा किती दाखवत आहे, 222.5 किलो ओहम. बरोबर आहे. आपण ती मोजली होती ना 220 किलो ओहम. तर हा जो फरक आलेला आहे तो वातावरणाप्रमाणे त्याचा फरक येतो. ते कमी जास्त राहू शकते. तर इथे गोल्ड दाखवलेला आहे. तर याची जी तफावत असते ह्या तफावतसाठी गोल्ड, सिल्वर किंवा इथे कलर राहत नाही. कलर राहत नाही म्हणजे ती 20% तफावत असते. गोल्ड सिल्वर असलं तर 5%, 10% तफावत. त्यात आपल्याला किती दाखवला, 2-3 किलो ओहम तो रेजिस्टर जास्त दाखवला आहे. तो त्या वातावरणामुळे तो तेवढा फरक दाखवत असतो. परंतु आपण मोजला तर आपण कलर कोडनी व्हॅल्यू काढली आणि याने मोजलेली व्हॅल्यू आपली कशी आली, अगदी सारखी आली. दिसत आहे त्यात दिसला. हा झाला कार्बन रेजिस्टर. याची व्हॅल्यू फिक्स असते. याला 2 टोक आहे. मध्ये सरळ उलट काही याचं राहत नाही. याला काही एनोड कॅथोड पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसते. त्याच्यामुळे तो असा जोडला का याचा काही फरक पडत नाही. याची व्हॅल्यू फिक्स असते. हा फिक्स रेजिस्टर रेजिस्टर आहे. असे बरेच रेजिस्टर आपण सगळ्या रेजिस्टरची जशी आपण अशी किंमत मोजली तशी आपण. आता या रेजिस्टन्स हा
1/4 वॅटचा आहे. हे अलग अलग वॅटेज मध्ये उपलब्ध असतात. हे 1/8 वॅट पासून तर 2 वॅट पर्यंत हे कार्बन रेजिस्टर उपलब्ध असतात. मग आता ते ओळखायचे कसे आपण की ते किती वॅटचे आहे, तर त्याच्या आकारावरून ते आपण ओळखल्या जातात. आता हा रेजिस्टर आहे, याचा आकार काय त्या रेजिस्टर पेक्षा मोठा आहे ना. लक्षात येत आहे का तुमच्या? मोठा 2 जेव्हा आपण कम्पेअर करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या आणि या रेजिस्टर मध्ये फरक आहे. हा 1 वॅटचा रेजिस्टर आहे हा. आता आपण याची व्हॅल्यू बघू. याची व्हॅल्यू दिसत काय? रेड आणि ब्लॅक आहे. रेड पहिल्या रेडचे 2, दुसऱ्या रेडचे 2, ब्लॅक म्हणजे काहीच नाही. त्याची व्हॅल्यू आहे 22 ओहम, ओनली 22 ओहम. तर आपण आता इथे 400 ओहमची जी रेंज आहे, तर 400 ओहमच्या रेंज मध्ये आपण याची व्हॅल्यू मोजून बघू. आला 26 ओहम आला याची व्हॅल्यू. आपण याची व्हॅल्यू 22 मोजली होती ना, याची 26 ओहम याची व्हॅल्यू आली. तुम्हाला सांगितलं फरक आहे, तफावत राहते, चौथा बँड राहतो तफावत, तेवढा चेंजेस त्यात होत राहतो. ठीक आहे. हे बघितले आपण कार्बन रेजिस्टर. असे अलग अलग रेजिस्टर असतात, ते मल्टीमीटरच्या सहाय्याने अलग अलग मोजता येतात आपल्याला. आता आपण बघू दुसऱ्या, हे वायर बाउंड रेजिस्टर. हे जे आहेत हे वायर बाउंड रेजिस्टर. याचं वॅटेज आणि याची किंमत यावर लिहून असते. हा 3 वॅटचा रेजिस्टर आहे, यावर मेन्शन केलेला आहे असं 3 वॅट म्हणून, आणि 9 किलो ओहम याची व्हॅल्यू आहे. काहीतरी 3.9 काहीतरी व्हॅल्यू दिसत आहे, परंतु ही व्हॅल्यू आता दिसत नाही आहे. तर हा किती व्हॅल्यूचा आहे हे आपल्याला या मल्टीमीटरमुळे आपल्याला कळू शकतं. ठीक आहे. आता आपण पहिले 4 किलो मध्ये रेंज सिलेक्ट करून हा रेजिस्टन्स मोजून पाहू. हा वायर बाउंड रेजिस्टर आहे. जिथे अगदी अचूक व्हॅल्यू पाहिजे आणि वॅटेज जास्त असते तिथे या रेजिस्टरचा उपयोग करतात. मी म्हटलं ना 3 पॉइंट, म्हणजे हे दिसत नव्हतं व्यवस्थित 3 आहे की काय आहे, तर 3.9 आहे असं वाटलं होतं, पण ते आहेच तेवढं 3.9च लिहून आहे त्याच्यावर. ते बघा 3.79 म्हणजे जवळपास 3.8 किलो ओहम एवढी अगदी व्हॅल्यूच्या जवळ ती व्हॅल्यू आलेली आहे, ही वायर बाउंड रेजिस्टन्स. प्रत्येक यावरती मेन्शन केलेलं असते. हे 2E2 आणि 5 वॅट. हा 5 वॅटचा आहे. 2E2 म्हणजे हा 2.2 ओहम. तर अगदी कमी व्हॅल्यू आपण मोजून बघू. जवळपास तो 0 दाखवत आहे तो. $2.2 ओहम आहे हा रेजिस्टन्स, पण नाही दाखवत याची व्हॅल्यू व्यवस्थित थोडी. .5 दाखवते. काही असेल फरक त्यात, पण यावर लिहिताना 2 ओहम 2 म्हणजे 2.2 ओहम लिहिलेली आहे त्याची. ठीक आहे. हे झाले फिक्स रेजिस्टर्स. आपण आता व्हेरिएबल रेजिस्टर बघू.
तर व्हेरिएबल रेजिस्टर हा आहे व्हेरिएबल रेजिस्टर. याला आपण पोटॅन्शिओमीटर असं पण म्हणतो. बऱ्याच सर्किटमध्ये आवाज कमी जास्त करायसाठी ब्राईटनेस किंवा कोणत्याही गोष्टीच्या कमी जास्त त्याचं काही वाढवायचं असेल तर आपण या रेजिस्टरचा उपयोग करतो. याला बघा हे 3 टर्मिनल 1, 2 आणि 3. यामधले हे 2 टर्मिनल फिक्स असतात आणि हे टर्मिनल व्हेरिएबल असते. यामध्ये हे कार्बन रेजिस्टरचा प्रकार आहे हा. याला कार्बन पोटॅन्शिओमीटर म्हणतात. आता याच्यावर याची व्हॅल्यू लिहून असते. हे बघा याच्यावर लिहून आहे 100K म्हणजे 100 किलोचा हा पोटॅन्शिओमीटर आहे. त्याची व्हॅल्यू 100 या 2 मध्ये मोजली, 2 फिक्स मध्ये तर 100 किलो दाखवेल. आणि आपल्याला चेंज करायची असली व्हॅल्यू तर आपल्याला मधलं टर्मिनल यूज करायचं आहे. मधल्या टर्मिनल मध्ये ती 0 पासून 100 किलो पर्यंत वाढू शकते आणि 100 किलो पासून 0 पर्यंत कमी होऊ शकते. हा 100 किलो म्हणजे असे आपल्याजवळ अलग अलग पोटॅन्शिओमीटर असतील तर हे सगळे 100 किलोचे राहत नाही. प्रत्येकावर त्याची व्हॅल्यू लिहून असते. हे बघा याच्यावर 5 किलो लिहून आहे. हा 100 किलोचा आहे, हा 100 किलोचा आहे. त्या पोटॅन्शिओमीटर मध्ये एक वायर बाउंड पण पोटॅन्शिओमीटर असतं. मॅडम हा 1 मिनिट मी सगळ्यांना म्यूट करतो कारण मध्ये मध्ये येत आहेत ना ते सारखे. हो 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 तुमचाही आवाज जर म्यूट झाला तर परत अनम्यूट करा फक्त, बाकी सगळ्यांना करतो. हो 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 सर. हा ओके. केलं सर? चालू करू? एकच मिनिट. हा अनम्यूट करा. हा आहे अनम्यूट तुम्ही. ठीक आहे केले. चालू आहे. हो ठीक आहे. थँक्यू सर. आता बघा आपण हे पोटॅन्शिओमीटर आपल्याला चेक करायचे आहे. खराब झाले, चांगले आहे. आता नवीन असल्यामुळे आपण मोजताना हे आपल्याला ते चांगलेच म्हणून हे दिसतील. हे आहे हे याचं नॉब म्हणतो याला. याला फिरवून उजवीकडे डावीकडे फिरवून याचे आपण व्हॅल्यू कमी जास्त करू शकतो. आता बघू हे पहिले 100 किलोचं आहे है ना. तर 40 किलोपेक्षा जास्त आणि 400 किलोपेक्षा कमी. तर आपण रेंज निवडताना इथे परत 400 किलोचीच रेंज निवडू. दाखवलं 97.8 म्हणजे जवळपास 98 98 किलो ओहम आणि यावर 100 किलो लिहून आहे. तुम्हाला सांगितलं थोडासा जो फरक असतो तो तफावत ती वातावरणानुसार तफावत राहते. आहे हे फिक्स व्हॅल्यू बरोबर दाखवली. आता बघा हा हे नॉब आहे पूर्ण मी डावीकडे केलं, इकडे फिक्स केलं. आता याच्या इकडे ते हालत नाही. आता हालेल तर इकडेच हालेल. तर आपण बघूया या पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये किती रेजिस्टन्स आहे. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये एकदम 0 रेजिस्टन्स आहे कारण हा एकदम मी डावीकडे करून ठेवलेला आहे. ठीक आहे. आता हा आपण उजवीकडे फिरवू. चेंज झाली व्हॅल्यू बघा. जसा जसा उजवीकडे फिरवत आहे तशी तशी त्याची व्हॅल्यू चेंज होते. 6 झाली, 9 झाली, 10 झाली, 11.6 झाली, 13.9 दिसत आहे ना. एकाला मी बोट लावलाय आणि एकाला हे असं पकडून ठेवलेलं आहे. दिसलं 17.4 21.9. जसं जसं राईट साईडला मी ते फिरवत आहे तशी तशी त्याची व्हॅल्यू जास्त होत आहे. या 2 मध्ये व्हॅल्यू जास्त होते तर या 2 मध्ये त्याच वेळेस ती सायमल्टेनियसली या 2 मध्ये ती कमी होत असते. बघा 39.6 43.6 49 52 किलोवर आली आहे बरं ती. आपल्या लक्षात पण नाही आलं कधी किलोवर आली. 60 मी फिरवली ती पूर्ण ती 90 आली. ती 100 किलो पर्यंत ती व्हॅल्यू आली पूर्ण. आता पहिल्या 2 मध्ये बघितलं 100 किलोवर आली ती. आता मधल्या आणि
लास्ट मध्ये बघू. तुम्ही सांगितलं ना इकडे जेव्हा वाढवत राहतो तेव्हा इकडे कमी होतोय. या पहिल्या 2 मध्ये जेव्हा ती पूर्ण झाली आहे ते नंतरच्या 2 मध्ये ती पूर्ण 0 झालेली आहे. आता इथे जेव्हा आपण असं परत आता पहिले राईट साईडला फिरवलं, आता लेफ्टला फिरवलं तर काय होईल, इथली व्हॅल्यू वाढत जाईल आणि या 2 मधली व्हॅल्यू कमी होत जाईल. दिसत आहे? यात समजा आपण चेंज केल्यावर व्हॅल्यू कमी जास्त नाही झाली, फिक्स दाखवत असली की तो खराब झाला हे असं समजायचं. या रेजिस्टर मध्ये काय आहे, दोन्हीकडून किंमत मोजल्यावर ती पाहिजे तशी किंमत नाही दाखवत आहे. एक तर खूप कमी दाखवत आहे 0 वगैरे, किंवा मग एकदम इन्फिनिटी दाखवत आहे. अशा वेळेस हा रेजिस्टर खराब झाला आहे असं समजायचं. आता हे बघा, हा रेजिस्टरचे कलर्स दिसत नाही आहे. कलर्स दिसत नाही आहे तर मग आपल्याला याची किंमत माहित नाही. मग याची किंमतही आपण सरळ कोणती पण रेंज सिलेक्ट करायची, याला इथे लावायचं, एकदम 0 दाखवत आहे म्हणजे रेंज आणखी कमी करायची याची. आणखी 0.09 दाखवत आहे, आणखी कमी करायची. आली 0.100 म्हणजे ती 100 ओहमच्या जवळपास ती किंमत आहे असे दाखवत आहे ती. झालं म्हणजे 100 ओहमचा हा रेजिस्टर आहे. म्हणजे आपल्याला हे कळू शकते, पहिला कलर ब्राऊन असेल, ब्राऊन, ब्लॅक, ब्राऊन अशी 100 ओहमचा हा रेजिस्टर आहे. म्हणजे कधी कधी ते कलर आपल्याला लक्षात नाही आलं तर आपण मोजल्यावरही आपण त्याचे कलर्स सांगू शकतो. म्हणजे आपल्याला दुसरा जेव्हा परचेस करायचा असेल चेंज करताना, तर त्यावेळेस आपण त्याच किमतीचा रेजिस्टर आपण आणू शकतो. आता आपण हे पोटॅन्शिओमीटर बघितलं, त्याचसारखं ह्या सुद्धा पोटॅन्शिओमीटरचं टेस्टिंग तसंच आहे. या पोटॅन्शिओमीटर मध्ये हे 2 फिक्स टर्मिनल आहे आणि हे व्हेरिएबल टर्मिनल आहे. आणि हा नॉब फिरवायसाठी, कमी जास्त करण्यासाठी. 5 किलोचा आहे हा, म्हणून 40 किलोला आपल्याला लावावा लागेल, कारण हा 4 किलोचा आहे. तर त्याची व्हॅल्यू आपण मोजू. 5 किलो दाखवत आहे बघा, ना 5.5. आणि हे तुम्ही जितके जास्त मोजाल तेवढी तुम्हाला प्रॅक्टिस होईल. जुन्या सर्किट मधले काढायचे आणि मोजायचे, म्हणजे त्यात काय होतं, कधी कधी ते चांगले पण असतात आणि फॉल्टी आपल्या समोर आले की आपल्याला त्यामध्ये कोणकोणते फॉल्ट येतात हे कळतात. लिकेज राहू शकतो, किंवा ओपन पण राहू शकतो, किंवा शॉर्ट पण राहू शकतो. आता बघू, आता या पहिल्या फिक्स मध्ये त्यांनी 5 किलो ओहम दाखवली आहे. आता आपण याला मोजून पाहू की हा चांगला आहे का. 0, कारण राईट साईडला फिरवून ठेवला आहे मी, त्यामुळे तो 0 दाखवेल. आता आपण लेफ्टला फिरवल्यामुळे आता राईटला फिरवून आपण बघू त्याची व्हॅल्यू चेंज होत आहे. 0.8 किलो व्हॅल्यू आहे, 1 किलो. दाखवत आहे हा. तो व्यवस्थित काम नाही करत आहे तो. म्हणजे आपल्याला जर थोडं थोडं व्हॅरी करायचं असेल याच्यात सर्किटला लावल्यावर, तर तो पाहिजे तसा तेवढ्या याच्यात काम करणार नाही तो 2 पर्यंत. 2च्या पुढे तो चांगला दाखवत आहे. 2 पासून बरोबर त्याचं वाढण्याचं प्रमाण असं सिमेट्रिकल व्यवस्थित असा वाढत आहे. ठीक आहे, हे आलं लक्षात. हा पण व्हेरिएबल रेजिस्टरचा प्रकार आहे आणि हा वायर बाउंड टाईपचा आहे. याचं वेटेज जास्त आहे. जिथे जास्त पॉवर असतो तिथं याचा उपयोग करतात.
जसे हे जे रेजिस्टर असतात पोटेन्शिओमीटर, हे सर्किटला असे लावले असतात तर याची टोकं बाहेर काढलेले असतात कमी जास्त हे करण्यासाठी. परंतु हे जे प्रीसेट रेजिस्टर्स आहेत, हे प्रीसेट रेजिस्टर हे पीसीबीलाच लागून पाहिजे. 0.2, 0.4, 0.6, 1 पॉईंट समथिंग असे 2 पॉईंट समथिंग, म्हणजे अगदी थोडासा जिथे बदल करायचा असला आणि अगदी तंतोतंत व्हॅल्यू, तिथे या प्रीसेट रेजिस्टरचे उपयोग करतात. हा पण व्हेरिएबल रेजिस्टरचाच एक प्रकार आहे. याला आपण बघू, हे वेगवेगळ्या यात उपलब्ध असतात. हे बघा, हा टाईप आहे, एक हा आहे है ना. हे जे आहे हे असं ते पीसीबीला हा उभा राहील. हा असा आडवा राहतो आणि बदलू शकतो आपण. हे बघा, इथे दिसते तुम्हाला, इथे हे आहे. इथून काय होते, हे कमी जास्त होते इथे, त्यामुळे याचा रेजिस्टन्स बदलते. यावर याची किंमत लिहून आहे, यावर लिहून आहे, जशी त्या यावर लिहून असते किंमत पोटेन्शिओमीटर, यावर पण याची किंमत लिहून असते. इथं 2M लिहून आहे. 2M म्हणजे 2 मेगा ओहम अशी दाखवत आहे ती. बघू आपण मोजून. इथे लिहून आहे 800 ओहम इथे लिहून आहे. यावर 800 लिहून आहे, याच्यावर 2 मेगा ओहम लिहून आहे. याचं काही दिसत नाही, पण दिसतही नसलं तरी नो प्रॉब्लेम, आपण मोजू शकतो. आपण बघू याची व्हॅल्यू काय. तर आपण नक्की किती व्हॅल्यू हे काढायसाठी आपण या 2 फिक्स मध्ये मोजलं तरी चालते. हे जे चिन्ह, हे चिन्ह म्हणजे ह्या सिलेक्ट केलेल्या निवडीपेक्षा याची रेंज जास्त आहे असं चिन्ह म्हणजे. आणि या 0 आलं म्हणजे याच्यापेक्षा त्याची किंमत खूप जास्त कमी आहे, म्हणून आपण काय करू, 1 ने असं वाढवून देऊ. आताही काय दाखवत आहे ते तसंच दाखवत आहे, म्हणजे जास्त किंमत आहे असं दाखवत आहे. दोन मेगा बोललोच होतो ना, म्हणजे हे बघा, त्यावर 2 मेगा लिहिलीच आहे ती, जवळपास 1200 वगैरे किलो, म्हणजे ती 2 मेगा ओहम ही किंमत आहेच. 2 मेगा हा म्हणजे हे इतके हे किलो ओहम दाखवत आहे. 4 अंकी आकडा दिसत आहे आपल्याला. आणि याची व्हॅल्यू पण हे 2 फिक्स टर्मिनल आहे याचे, हे 2 फिक्स टर्मिनल, हे व्हेरिएबल. ह्या 2 मध्ये आपण याची व्हॅल्यू मोजली, आपल्याला व्यवस्थित दिसत नव्हती तर 2 मेगा आहे, पण बराच तफावत दाखवली आहे त्याने. ठीक आहे, ते जुना झाल्यामुळे कदाचित इतकी जास्त तफावत झालेला हा सर्किटला लावायचं नाही, हा खराब झालाय. किंवा आपल्याला व्हॅल्यू किती पाहिजे तेवढी व्हॅल्यू फिक्स करून आपण ते सर्किटला आपण यूज करू शकतो. त्याचं हे व्हेरिएबल टर्मिनल आहे. म्हणजे आपल्याला चेंज व्हॅल्यू म्हणजे बदलणारी किंमत पाहिजे असेल तर ह्या 2 मध्ये किंवा ह्या 2 मध्ये आपण तो वापरू शकतो. या 2 मध्ये त्याची व्हॅल्यू फिक्स राहील. ठीक आहे, हा सर्किट मध्ये डायरेक्ट लावायचा असतो. तसाच सेम हा, याची व्हॅल्यू 800 ओहम लिहिलेली आहे ना. बघू आपण आता, 800 ओहम आहे म्हणजे ही 4 किलो ओहम मध्ये आपण आरामात मोजू शकतो. दुसरा बुक केलाय. होय का? हा, हा. आपल्या HSC ऑफिसला टाकल्या बघा. टाकू ना 0.393 किलो ओहम, म्हणजे कमी दाखवते ते. 800 जरी लिहिलेलं आहे, येत 400 ओहम दाखवत आहेत.
400 आहे. 300 ओम असेल ते 800 ओम नाही आहे, म्हणजे ती 300 दाखवत आहेत ती व्हॅल्यू, ती 300 ओम आहे ती. बघा 400 ओम आहे ती. 392.9 दाखवत आहे ना, म्हणजे ही 400 ओम व्हॅल्यू आहे. आणि जिथे आणखी कमी अगदी तंतोतंत आता मी तुम्हाला दाखवते त्याची व्हॅल्यू, समजा व्हेरिएबल मधली त्याची व्हॅल्यू दाखवते. बघा 329 अशी व्हॅल्यू आली, 330. हे जे असतात पोटॅन्शिओमीटर, हे एवढ्या अशा तंतोतंत व्हॅल्यूला आपण सेट करू शकत नाही, म्हणून तिथे अशा प्रीसेटचा आपण वापर करत असतो. हे पीसीबी ला डायरेक्ट जोडलेले असतात हे. ठीक आहे. हा व्हेरिएबल रेजिस्टरचा प्रकार तुम्ही आणखी एक बघितला. आणखी एक दाखवते तुम्हाला. हे पण रेजिस्टरचे प्रकार आहे, दिसत आहे तुम्हाला. याला म्हणतो आपण थर्मिस्टर. काय म्हणायचं? थर्मिस्टर. याचा सिम्बॉल तोच आहे. रेजिस्टरचा सिम्बॉल आपण सगळ्यात सुरुवातीला सिम्बॉल शिकलो तेव्हा आपण सिम्बॉल आहे ना, हा रेजिस्टर. याला एरो काढला असा की हा पोटॅन्शिओमीटर किंवा व्हेरिएबल रेजिस्टरचा कोणताही प्रकार, आणि रेजिस्टरला असं पॉइंट केला की हा थर्मिस्टर म्हणतो. थर्मिस्टर म्हणजे टेम्परेचरवर कंट्रोल होणारा, म्हणजे तापमानावर अवलंबून असणारा याचा रेजिस्टर आहे हा. तापमानानुसार याचं रेजिस्टन्स कमी जास्त. त्यात हे दोन प्रकार असतात, पीटीसी आणि एलटीसी. आता हे दोन्ही प्रकार हे वेगवेगळे आहेत. यात एक कसं आहे, तापमान वाढलं की रेजिस्टन्स कमी होते, आणि दुसरा कसा आहे, तापमान म्हणजे या दोन पैकी एकाचं तापमान वाढलं की एकाचं रेजिस्टन्स कमी होते, तर एकाचं रेजिस्टन्स जास्त होते. इकडे तापमान कमी झालं तर एकाचं रेजिस्टन्स वाढते, एकाचं कमी होते. तर ह्या दोन मध्ये आपण मोजून हा पीटीसी आहे की एनटीसी आहे, तापमान वाढल्यावर कमी होणार आहे की तापमान वाढल्यावर जास्त होणार आहे, हे आपण ठरवू शकतो. आता आपण सुरुवातीला ही आता रूम टेम्परेचर तापमान आहे, आपण याला काही केलं नाही. रूम टेम्परेचरचं जे तापमान आहे सध्याच्या तापमानात आपण बघायचा रेजिस्टन्स खूप कमी आहे. 13 ओम 15 ओम असा हा रेजिस्टन्स दाखवत आहे. याला मग लाईट गरम होते का बघ. हा जो याचं किती 13 ओम दाखवला आपल्याला रेजिस्टन्स. याचं किती दाखवलं 32 दिसते आहे ना. याचं किती दाखवलं 32 किलो ओम दाखवलं, तर याचं 13 ओम दाखवलं. या दोन
ते रेजिस्टन्स येईपर्यंत आपण पुढचा रेजिस्टन्सचा प्रकार बघू. हा एक रेजिस्टन्सचा प्रकार आहे, याला म्हणतो LDR. LDR म्हणजे लाईट डिपेंडंट रेजिस्टर, म्हणजे प्रकाशावर अवलंबून असणारा रेजिस्टर. आता याची जी रेजिस्टिव्हिटी आहे ही आपण नाही बदलू शकत. ती कशी बदलते? प्रकाशावर. प्रकाशाची इंटेन्सिटी जशी जशी वाढेल तशी तशी याचा रेजिस्टन्स कमी होतो, आणि जशी जशी अंधार वाढेल तसा तसा याचा रेजिस्टन्स जास्त होतो. आता आपण बघू, समजा आता सध्या असा रूमचा जो प्रकाश आहे, या प्रकाशाला याचा रेजिस्टन्स किती आहे. मल्टीमीटर दिसतंय का? बघा 1.7, हे जे सध्याचं हे जे टेम्परेचर आहे त्याला 1.7 केला बरं. हो. हे आपल्या समोर गरम होऊन आलेले आहे, आपण याला मोजू आता एक वेळा. 30 30 ओहम 30 किलो ओहम याची व्हॅल्यू दाखवली होती. बघा याची व्हॅल्यू किती झाली गरम केल्याबरोबर? 19-20 अशी. आता तो थंड होत आहे म्हणून त्याची व्हॅल्यू वाढत आहे. 30 ची ही गरम केल्यामुळे याची व्हॅल्यू 20 वर आली. आणि हा बघू, हा 13 ते 15 ओहम दाखवत होता, तर याची व्हॅल्यू किती झाली बघा. 38, 39, 40 पर्यंत याची व्हॅल्यू आली होती. ही वाढली आणखी त्याची व्हॅल्यू, म्हणून तो असा दाखवत आहे. ठीक आहे, 400च्या वर त्याची व्हॅल्यू गेली गरम झाल्यामुळे. थर्मिस्टर आटपले तुमचे. गरम केल्यावर याचं काय झालं? याची व्हॅल्यू काय झाली? जास्त पासून तर कमी होत होती, आणि याची गरम केल्यावर कमी पासूनची जास्त झाली. ठीक आहे, आता आपण बघत आहे हा प्रकाशावर अवलंबून असणारा रेजिस्टर LDR. सिम्बॉल करताना आपण रेजिस्टरचा सिम्बॉल हा असाच राहतो. इथे प्रकाशावर अवलंबून आहे म्हणून आपण इथे असा प्रकाश दाखवल्यावर हा झाला LDR चा सिम्बॉल. ठीक आहे. एक 1.3 किलो ओहम याची व्हॅल्यू सध्या दाखवत आहे. 1.3. आता हे प्रकाश बघा, आता त्या प्रकाशाकडे घेऊन जाते. काय होत आहे? प्रकाशाकडे गेल्याबरोबर त्याची व्हॅल्यू खूप कमी होत आहे, 0 वर आली होती. म्हणजे जेव्हा 400 किलो वर होते तेव्हा अगदी 0 वर आली होती त्याची व्हॅल्यू. आणि असंच अंधाराकडे आणत आहे, बघायची व्हॅल्यू वाढत आहे. वाढली, दिसली. आता अंधाराकडे नेला मी, कळलं? म्हणून याला म्हणायचं लाईट डिपेंडंट रेजिस्टर. बऱ्याच सर्किट मध्ये काम करू शकतो तो. आपल्याला गावाला जायचं असेल तर याचं सर्किट बनवून ठेवून द्यायचं. रात्र झाली की आपला कोर्स मधलं लाईट आपोआप लागेल, सकाळ झाली की आपोआप बंद होईल. आपल्याला चालू बंद करायचं काम नाही. ठीक आहे, आता रेजिस्टरचे सर्व प्रकार आपण बघितले आहे. आता आपण बघू कॅपॅसिटर. आपण बघितलं रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर. तर आपण बघू कॅपॅसिटर. हे बघा, हे जे PTC NTC सारखे बघितले ना आपण रेजिस्टरचे प्रकार, थर्मिस्टरचे जे प्रकार त्याच्या टाईप दिसणारा असतो, याला कपलिंग कंडेन्सर म्हणून म्हणतो आपण. दुसरा एक आहे हा कॅपॅसिटरचा प्रकार. हे जे आहे याला इलेक्ट्रोलिटिक कॅपॅसिटर म्हणतो. कारण हा कॅपॅसिटर जर असं बघितलं कॅपॅसिटर, तर कॅपॅसिटरला पोलॅरिटी राहत नाही. जसा रेजिस्टर आहे याला प्लस मायनस नाही राहत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही राहत, तसंच कॅपॅसिटरचं आहे, याला पोलॅरिटी राहत नाही, प्लस मायनस वगैरे. परंतु या कॅपॅसिटर मध्ये हा इलेक्ट्रोलिटिक हाच एक असा कॅपॅसिटर आहे की याला पोलॅरिटी राहते, याला प्लस मायनस राहते, कारण याच्या आतमध्ये इलेक्ट्रोलाइट सोल्युशन असते त्यामुळे. आता यातला
असं मेन्शन केलेलं असते. हे बघा, हे मायनस दाखवलंय ना, म्हणजे हे टर्मिनल त्याचं मायनस आहे, प्लस मायनस असल्यामुळे, म्हणजे उरलेलं कोणतं आहे, प्लस आहे. कॅपॅसिटर मोजतात फॅरेड मध्ये, फॅरेड आहे. जसं रेजिस्टन्स ओहम्स मध्ये मोजतात तसं कॅपॅसिटर फॅरेड मध्ये मोजतात. यावर याची किंमत मेन्शन केलेली असते. बघा, 63 व्होल्ट म्हणजे इतक्या व्होल्ट पर्यंत काम करत येतो, 63 व्होल्ट पर्यंत, आणि याची व्हॅल्यू किती आहे, 470 मायक्रोफॅरेड, 470 मायक्रोफॅरेड ही याची व्हॅल्यू आहे. हा मात्र सर्किट मध्ये जिथं निगेटिव्ह जोडायचं असेल तिथं निगेटिव्ह लावायचं, जिथं पॉझिटिव्ह जोडायचं असेल तिथं पॉझिटिव्ह लावायचं. फिल्टर म्हणून उपयोग करतात याचा रेक्टिफायर सर्किट मध्ये. आणि आहे ना, तो स्टोअर करते काय, हा काय करतो, आहे सप्लाय आहे, पॉवर आहे, तो स्टोअर करतो आणि आवश्यकतेप्रमाणे सर्किटला पुरवतो. ठीक आहे, याच्यावर याची किंमत मेन्शन केलेली असते. हे असे वेगवेगळ्या व्होल्टेज मध्ये उपलब्ध असतात आणि वेगवेगळ्या व्हॅल्यू मध्ये पण ते उपलब्ध असतात. यावर लिहिलेलं आहे, यावर काय लिहिलेलं आहे, 2.2 मायक्रोफॅरेड व्होल्टेज पण दिलेलं आहे. दोन 50 व्होल्ट साठी आहे हा, 2.2 मायक्रोफॅरेड 50 व्होल्ट साठी. हे बघा, इथं मायनस मायनस म्हणजे हे याचं टर्मिनल मायनस आहे, हे प्लस आहे. नंतर आपण कॅपॅसिटर बघत आहे, हे वाले, हे याला आपण कपलिंग कंडेन्सर म्हणतो. याला यावर याच्या व्हॅल्यू लिहिलेल्या असते, याचा अलग चार्ट असतो. आपल्याकडे मीटर आहे, आपण मीटरने पण याला मोजू शकतो. हे जे कॅपॅसिटर आहे, हे कॅपॅसिटर आणि हे जे कॅपॅसिटर आहे फिक्स व्हॅल्यू असतात. गॅंग कंडेन्सर वगैरे आहे ते व्हेरिएबल कॅपॅसिटर आहे ते, परंतु ते आता कमी वापरण्यात आहे. मी ते माझ्याजवळ काही अवेलेबल नव्हतं तुम्हाला दाखवायसाठी, म्हणून मी काही आणले नाही. तर हे आणि हे कॅपॅसिटर तुम्हाला दाखवायला आणले, आपण याची व्हॅल्यू मोजू. हे जे मीटर आहे, LCR मीटर आहे, मी आधी बोलली होती तुम्हाला. तर यातलं C म्हणजे कॅपॅसिटर. आता इथे रेजिस्टर मोजायसाठी ह्या रेंजेस दिलेल्या आहे आणि हे दोन नॉब रेजिस्टर मोजायसाठी होते, परंतु कॅपॅसिटर मोजायचं असलं तर आपल्याला याचा उपयोग करता येणार नाही. कॅपॅसिटर मोजायसाठी यात हे दोन हे दिलेलं आहे, CX आणि LX, म्हणजे इथं कॅपॅसिटर आणि इंडक्टर दोन्ही आपण मोजू शकतो. तर आता कसं मोजायचं ते बघू आपण. कॅपॅसिटरचं हे बघा, इथं दिलेलं आहे फॅरेड. दिसलं कॅपॅसिटर मोजायचे, 4 नॅनोफॅरेड, 40 नॅनोफॅरेड, 400 नॅनोफॅरेड, 4 मायक्रोफॅरेड आणि 400 मायक्रोफॅरेड. 400 मायक्रोफॅरेडच्या वरचं कॅपॅसिटर हे मोजू शकत नाही, म्हणजे हा कॅपॅसिटर हा मोजू शकणार नाही, हा मोजू शकेल आणि हे छोटे छोटे आपण मोजू. हुकअप वायर म्हणतो याला आपण. आपण हे हुकअप वायर घेतलेले आहे.
याला काही पॉझिटिव्ह निगेटिव्हचं असं नाहीये कुठे काय लावायचं. रेजिस्टन्स मोजायसाठी माझ्याजवळ दुसरं मीटर होतं, परंतु मी मुद्दाम हे एकच मीटर असं घेतलं की याच्या सहाय्याने रेजिस्टन्सही मोजता येईल, कॅपॅसिटन्सही मोजता येईल आणि इंडक्टन्सही मोजता येईल, म्हणून मी हे मीटर तुम्हाला दाखवायला घेतलं आहे. आता हे बघा, याची किंमत 470 मायक्रोफॅरेड आहे. आपण मोजून पाहू. म्हणजे याची किंमत जास्त आहे, 0 यायला आला ना, याची किंमत जास्त आहे. याला लावून पाहू आपण. एकदम 0 दाखवलं, पण याची व्हॅल्यू 2.2 मायक्रोफॅरेड आहे. हे बरेच दिवस ठेवल्यामुळे काय होते, याचं ऑक्सिडेशन होते, त्यामुळे याला थोडस ब्लेडनी वगैरे त्याच्यावरचं ऑक्सिडेशन काढून घ्यायचं. पहा, 2.2 लिहून होती ना यावर व्हॅल्यू, तर 2.3 मायक्रोफॅरेड याची व्हॅल्यू आली. आणि याच्यावर जर ऑक्सिडेशन होतं चढून, तर आपल्याला काहीच ते दाखवत नव्हतं. बघा, याची व्हॅल्यू मोजली, याची व्हॅल्यू असे बरेच सगळे, परंतु 470च्या आतमधले मोजू शकतो. ह्यावर कशी याची व्हॅल्यू मेन्शन केलेली असते. आता बघा, हा 0.22 लिहिलेला आहे, त्याची काय व्हॅल्यू आहे, याचे चार्ट असतात अलग अलग. किती आहे, 0.183 मायक्रोफॅरेड. हा नॅनोफॅरेड मध्ये मोजू आपण. याची किती, 117, म्हणजे हा 0.22 आहे ना, म्हणजे हा 220 नॅनोफॅरेड आहे याची अशी ओरिजिनल व्हॅल्यू. तर आपल्याला 180 नॅनोफॅरेड याची व्हॅल्यू दाखवत आहे. अशी याची 0.22 आहे ना, तर 220 मायक्रो हे नॅनोफॅरेड आहे, त्याने 180 नॅनोफॅरेड याची व्हॅल्यू दाखवली. हा पण तोच आहे. यावर काय लिहिलं, 103. या प्रत्येकाचं वेगवेगळं असते चार्ट. 0.22 ची किंमत वेगळी असते, 103 वेगळं असते. सरळ मीटरने मोजले की आपल्या लक्षात येईल. याची आहे 7.9, म्हणजे जवळपास 8 नॅनोफॅरेड एवढी याची व्हॅल्यू आहे. आणि चांगले आहेत हे. त्यांनी व्यवस्थित व्हॅल्यू नसती दाखवली तर आपल्याला लक्षात आलं असतं किती चांगले नाही आहे. हा आला 10.4 नॅनोफॅरेड. अशा रीतीने आपण कॅपॅसिटन्स मोजू शकतो. ठीक आहे, कॅपॅसिटन्स कळले, रेजिस्टन्स कळले. हा पण एक कॅपॅसिटरचाच प्रकार आहे. हा छान कॅपॅसिटर, खूप छान छान चॉकलेट सारखे छान छान दिसतात कॅपॅसिटर्स. बघू, याच्यावर याचा मोडलेला आहे किती आहे व्हॅल्यू. तर मग आपण काय करू, ही अशी त्याची तंतोतंत व्यवस्थित व्हॅल्यू यासाठी काय काय झालं याचे टर्मिनल्स, याचं ऑक्सिडेशन काढू आपण ते. चार 4.9 नॅनोफॅरेड. व्यवस्थित केलं आणि व्यवस्थित लावलं की याची आपल्याला परफेक्ट व्हॅल्यू मिळेल. याचं ऑक्सिडेशन काढलं की याची प्रॉपर व्हॅल्यू आपल्याला मिळेल. आता 71 ला फिक्स झाली आहे नाही, म्हणजे याची प्रॉपर व्हॅल्यू 71 नॅनोफॅरेड एवढी याची व्हॅल्यू आहे.
ठीक आहे. आता रेजिस्टर झाले, कॅपॅसिटर झाले, आता राहिले फक्त इंडक्टर. इंडक्टर म्हणजे एखादी समजा असा जाड वायर असला, पेनाला आपण गुंडाळून त्याचे वेढे किती ते असं ठरवून आपण असे इंडक्टर तयार सुद्धा करू शकतो. आपल्याला जेवढे पाहिजे ज्या व्हॅल्यूची पाहिजे असले तसे. किंवा इंडक्टर विकत सुद्धा मिळतात, जसे ज्या टाईप हे रेजिस्टर्स असतात त्या टाईपचे इंडक्टर्स आता बाजारात यायला लागले आहे. याची बघू आपण व्हॅल्यू किती आहे इंडक्टन्सचं. इंडक्टन्स मोजतात हेनरीमध्ये. कशात मोजतात? हेनरी. हा आहे इंडक्टन्सचा सिम्बॉल. आणि इथे इंडक्टन्स मोजायला ही इथे रेंज दिलेली आहे. 4 मिली, 40 मिली, 400 मिली, 4 हेनरी, 40 हेनरी. म्हणजे कमी पासून जास्त पर्यंत 40 हेनरी पर्यंत 0 टू मॅक्सिमम 40 हेनरी पर्यंत इंडक्टन्स हा मोजू शकतो. ही कॉपर वायर आहे. कॉपर वायरचं जसं वेढे करून किती वेढ्या आपण आपल्याला पाहिजे तसा इंडक्टन्स तयार करू शकतो. एक वेढा किती इंडक्टन्सचा, किती हेनरीचा होतो, त्यावर आपल्याला तेवढे वेढे देऊन त्या वायरची जाडी वगैरे अशी ठरवून इंडक्टन्स आपण तयार करू शकतो. इंडक्टन्स मोजायसाठी सुद्धा याचाच आपण उपयोग करू. फक्त फॅरेडेज कॅपॅसिटर साठी आपण इथे सिलेक्ट केलं होतं, ते सिलेक्टर स्विच आता आपण इकडे नेऊ. आता पहिले जास्त वर सिलेक्ट करते मी, कारण इंडक्टर याची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही आहे किती आहे. तर ह्याला आता हात न लागू देणं चांगलं असते प्रॉपर व्हॅल्यू साठी. आणि 1 पॉइंट समथिंग ती 2 पॉइंट समथिंग अशी दाखवते. 2.3 अशी ही या इंडक्टन्सची व्हॅल्यू दाखवत आहे. आणखी दाखवते आता मार्केटमध्ये कशी. हे बघा असे इंडक्टन्स येत आहे. आता हे दिसायला रेजिस्टर सारखे असतात, त्यावर कलरचे बँड्स पण असतात. त्याच्यावर लिहिलं आहे 10 मायक्रो हेनरीचा आहे हा. यावर याची किंमत लिहून आहे. बघू आपण आता. 10 मायक्रो हेनरी म्हणजे हा मिलीमध्येच मोजता येईल. हा दाखवला त्यांनी बरोबर 0.012 मिली हेनरी, कारण हा मायक्रो हेनरी आहे आणि इथं एक मायक्रो हेनरी साठी रेंज नाही आहे, तर आपण मिली हेनरीत मोजलं म्हणून त्यांनी 0.012 मिली हेनरी दाखवलं. म्हणजे आपण मोजलेला आहे याची व्हॅल्यू बरोबर आहे. याची पण तेवढीच आहे आणि याची पण तेवढीच आहे. 12 मिली हेनरी हे आहे इंडक्टन्स. तर तुम्हाला मी रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टरचं मेजरिंग कसं करायचं, मोजायचं कसं हे शिकवलं. आय होप मला असं वाटतं तुम्हाला आलं असेल. तरी पण समजा काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असेल तुम्ही विचारू शकता. सर झालं सर. हो, काही शंका आहेत का कोणाला? रेजिस्टर, कॅपॅसिटर आणि इंडक्टर यांची एकक कोणती आणि त्याचं टेस्टिंग कसं करायचं, त्या व्हॅल्यू मोजायच्या कशा, हे आज आपण शिकलेलो आहे. याबद्दल कुणाची काही शंका असेल तर सांगा. तसंच लेक्चर कसं झालं, गुड असेल तर चॅट बॉक्स मध्ये 1 लिहा, असेल तर 0 लिहा. बरं लिहा बरं पटापट. ऍक्टिव्ह आहेत का मोबाईल समोर फक्त आहेत बघूया, ते पण कळेल.
सांगा तुम्ही, म्हणजे तुम्ही जर सांगितलं हो मॅडम तुम्ही शिकवलेलं आम्हाला येत आहे, तुम्ही आणखी अलग अलग प्रॅक्टिकल्स घेऊन तुमच्या समोर येईल. एक वेगळं झालं की आपल्याला LCR मीटर वापरायचं कसं हे कळलं, महत्वाचं म्हणजे पुन्हा हा. रेंजेस घेताना कशा घ्यायच्या काय घ्यायच्या हे पण आपल्याला समजलेलं आहे. ओके तन्वी थँक्यू. आणखी कोण आहे? चॅटबॉक्स वापरता येतोय का हे पण कळेल मला, ते पण तुमचं स्किल कळेल की झूम मीटिंग वापरता येते का, बरोबर की नाही? ओके प्रतीक. काही प्रॉब्लेम्स आहे का कोणाला? तुम्ही अनम्यूट आहे ना, बोलू शकता आता. आणि रेजिस्टर परत एक वेळा रिव्हिजन. कंपनीमध्ये तुम्ही गेलात तर महत्वाचं आहे की तुम्हाला कॉम्पोनंट दिलेला चेक करायचा झाला तर चेक करता आला पाहिजे, किंवा एखादा आणायला सांगितला आपल्या इंजिनियरनं तुम्हाला, तुम्ही टेक्निशियन असाल, हे घेऊन ये ते घेऊन ये, तर तो लगेच आपल्याला चेक करून त्याच्याकडे नेता आला पाहिजे. या गोष्टी कळण्यासाठी आपल्याला कॉम्पोनंटचं प्रॅक्टिकल जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. हा बोल. आपण इंग्रजी भाषा शिकवत आहे तर ABCD जितकं महत्वाचं आहे इंग्रजी येण्यासाठी किंवा मराठी येण्यासाठी अ आ इ जितकं महत्वाचं आहे, तेवढंच महत्वाचे म्हणजे इलेक्ट्रॉनिकचे कंपोनंट, इलेक्ट्रॉनिकचा तो बेस, ते ओळखणं आणि त्याचं टेस्टिंग आल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. व्यास सर थँक्यू. आहे का कुणाला काही शंका नाही? तर मग आज आपण इथं थांबूया आणि उद्या रविवार आहे, उद्या आपण ब्रेक घेऊ आणि पुढचं लेक्चर मग सोमवारी घेऊया. ओके धन्यवाद सर्वांना. आणि व्हॉट्सअप लिंक केलेली आहे ती पण सर्वांना शेअर करा, म्हणजे जेणेकरून दोन्ही माध्यमातून, म्हणजे वाईज ऍप आणि व्हॉट्सअप या दोन्ही माध्यमातून सर्वजण जास्तीत जास्त प्रमाणात जमा होतील. तुमच्या सर्व मित्रांना सांगा. ITIचे असले तरी चालतील, काय हरकत नाही. अशा पद्धतीचं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला जर ऑनलाईन पद्धतीनं मोफत मध्ये मिळत असेल तर सोडू नका, घ्या सर्वांनी त्याचा लाभ. धन्यवाद. थांबूया मॅडम. ओके थँक्यू सर. थँक्यू.